आजचं जर वर्तमानपत्र आपण जर वाचलं असेल तर आपल्याला असणारं आले असेल की तेलंगणाने ओबीसीचं असणारं आरक्षण 62% घेऊन गेले. त्याला चॅलेंज झालेलं आहे, मान्य मला त्याचं चॅलेंज झालेलं आहे. तामिळनाडूमध्ये आम्ही जेव्हा सभागृहामध्ये होतो त्यावेळेस असताना त्यांनी 70% ओबीसीचं आरक्षण घेऊन गेले आणि त्यांनी असणारं ते 9व्या शेड्यूलमध्ये घालावं म्हणून त्यांनी असणारं प्रेशर होतं, सरकार त्यांच्या मतावरती अवलंबून होतं म्हणून ते असणारं 9व्या शेड्यूलमध्ये गेलं आणि 9व्या शेड्यूलमध्ये गेल्यामुळे सुप्रीम कोर्ट त्याला आता हात लावू शकत नाही अशी असणारी परिस्थिती. हा धनगर समाजाने लढा घेतला. मी महात्म्यांना म्हणत होतो की तुम्हाला असणारा पहिले खासदार म्हणतात. मी त्यांना म्हटलं पण तुम्ही इलेक्टेड नाही आहात, सिलेक्टेड आहात हे लक्षात घ्या. मी गेल्या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये धनगर समाज एकही लोकसभेमध्ये खासदार पाठवू शकला नाही. ही खंत बाळगली पाहिजे. आणि आम्ही का जाऊ शकलो नाही याचाही आपण अॅनालिसिस केलं पाहिजे. याचंही उत्तर आपण शोधलं पाहिजे की मी का जाऊ शकलो नाही. इथे हरिभाऊ शेळके नाही आहेत नांदेडचे. त्याचं उदाहरण कारण देतो का हरिभाऊ शेळके मिलिटरीचे मेजर म्हणून रिटायर झालेले आहेत. त्याच्यामुळे ऑर्डर म्हटलं की ऑर्डर असंच त्यांचं असतं. तेव्हा मी त्यांना एकदा म्हटलं तुम्ही काँग्रेसमध्ये होता त्यावेळेस तिकीट मागायला कधी गेला होता. ते म्हटले 2दा गेलो. म्हटलं अनुभव काय आला. ते म्हटलं अनुभव हाच आला की पहिल्यांदा विचारलं की धनगरांची मतं किती. दुसऱ्यांदा गेलो तेव्हा सांगण्यात आलं की तुम्ही जिंकू शकत नाही. मी एकदा विचारलं की धनगरांची मतं किती आणि दुसऱ्यांदा सांगितलं की तुम्ही जिंकू शकत नाही आणि म्हणून त्यांना असताना नाकार. मी असं म्हणेन की समाज व्यवस्थेमध्ये धनगर समाजाची राजकीय सामाजिक ओळख काय आहे. तर धनगर समाजाची सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये ओळख मी असं म्हणेन शून्य आहे. ही ओळख शून्य आहे आणि ही ओळख शून्य असल्यामुळे धनगर म्हणूनच तुम्हाला असताना त्या ठिकाणी बघितलं जातं, बाजूला केल्या जातं. आणि बाजूला गेल्यानंतर मग हळूहळू मिळालेले अधिकार कशा रीतीने काढता येतील हाही त्याच्यातला आहे. '80 ते 90 हा जो कालखंड होता मोरारजी देसाई पंतप्रधान होते. विरोधी पक्षाचं सरकार होतं आणि त्या विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये पहिल्यांदाच एका संख्येने ओबीसीचे खासदार निवडून आले. त्याच्या अगोदर नव्हतं. नरेंद्र यादव म्हणून युपी मध्ये असणारे काँग्रेसचे असणारे त्या काळचे नेते त्यांनी असणारं काँग्रेस सोडली आणि जनता पार्टी ज्यावेळी जी स्थापन झाली त्याच्यामध्ये सहभागी झाला. त्यांनी आणि मंडल आणि कपुरी ठाकूर या तिघांनी असणारा पुढाकार घेऊन 80 मध्ये
80च्या अगोदर म्हणजे असं सरकार आल्या 78 मध्ये त्यांनी मंडल कमिशन स्थापन करून घेतलं आणि 2 वर्षामध्ये अहवाल ठेवून ओबीसीला जे आरक्षण 1950 साली मिळालं पाहिजे होतं ते 1950 साली आरक्षण 1990 साली मिळालं अशी असणारी परिस्थिती.